भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्याचा थरार उद्यापासून लीड्समध्ये रंगणार आहे। रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर आता कोणत्या नव्या खेळाडूंना टीममध्ये संधी मिळेल याची उत्सुकता सर्वांना लागली आहे। त्यामुळे भारताचं नवं प्लेइंग 11 कसं असेल पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ओपनिंगची जागा टीममध्ये रिक्त झाली आहे, त्यामुळे यशस्वी जयस्वाल सोबत के.एल. राहुल आपल्याला नवा ओपनर म्हणून दिसू शकतो। म्हणजे 1 नंबरला यशस्वी जयस्वाल आणि 2 नंबरला के.एल. राहुल। त्यानंतर 3 नंबरला साई सुदर्शन हा एक महत्त्वाचा कंटेंडर मानला जातोय। ज्या पद्धतीने साई सुदर्शनने आपला खेळ दाखवलाय, टेम्परामेंट दाखवलाय, त्यामुळे 3 नंबरवर साई सुदर्शन हा परफेक्ट प्लेयर आहे असं बोललं जात आहे। त्यानंतर नंबर 4 वर शुभमन गिल, नंबर 5 वर रिषभ पंत आणि नंबर 6 वर करुण नायरला संधी मिळण्याची शक्यता आहे। मागच्या 1 वर्षात करुण नायरने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये उत्तम खेळ केलाय, त्यामुळे करुण नायरला टेस्ट क्रिकेटमध्ये टेस्ट टीमच्या प्लेइंग 11 मध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर भारताचा 7वा प्लेयर असेल रवींद्र जडेजा। त्यानंतर 8व्या स्पॉटसाठी शार्दुल ठाकूर आणि नितीश रेड्डी या 2 प्लेयर्समध्ये स्पर्धा आहे। पण इंग्लंडच्या कंडिशन्स पाहता शार्दुल ठाकूरला चान्स मिळण्याची दाट शक्यता आहे। शार्दुल ठाकूर नंतर 3 प्रॉपर फास्ट बॉलर्स टीम इंडियामध्ये असतील, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि वन अँड ओनली बुमरा। तर अशा स्वरूपाचं एकंदरीत प्लेइंग 11 असण्याची दाट शक्यता आहे। भारताची प्लेइंग 11 कशी असायला हवी या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आणि तुमची प्लेइंग 11 कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।